सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा थेट आणि विदारक फटका आता धुळे शहरातील स्थानिक अर्थकारणाला व सर्वसामान्यांना बसू लागलाय। गेल्या काही दिवसांपासून शहरात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून पुरवठा साखळी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे। शहरात शिक्षणासाठी आलेले शेकडो विद्यार्थी, घरापासून दूर राहणारा नोकरदार वर्ग आणि रुग्णालयातील रुग्णांची दररोजची भूक भागविणाऱ्या मेस आणि डबे चालकांसमोर या गॅस टंचाईमुळे मोठे उपजीविकेचे संकट उभे राहिले। वर्षानुवर्षे सुरळीत चालणाऱ्या या व्यवसायाला अचानक खीळ बसली असून गॅस अभावी ऐन वेळेवर ग्राहकांना डबे पुरवणे या व्यावसायिकांसाठी अत्यंत जिकिरीचे झाले। जागतिक घडामोडींमुळे निर्माण झालेल्या या स्थानिक इंधन टंचाईने डबेवाल्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले। बाजारात कमर्शियल गॅस सिलेंडर उपलब्ध नसल्याने नाईलाजास्तव या मेस चालकांना आता पुन्हा पारंपरिक लाकडीच्या चुलीचा आधार घ्यावा लागत आहे। रोज सकाळ आणि संध्याकाळ मिळून 50 ते 100 डब्यांचा मोठा स्वयंपाक चुलीवर करणे अत्यंत कष्टप्रद ठरत आहे। त्यातच दुर्दैवाची बाब म्हणजे लाकडांचे दरही गगनाला भिडले असून 7 रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचला। चुलीवरचा स्वयंपाकही आता परवडण्याचा झालाय। एका बाजूला गॅसचा तुटवडा आणि दुसऱ्या बाजूला लाकडांची वाढती महागाई अशा दुहेरी कोंडीत सापडलेल्या डबे चालकांना आता नाईलाजाने आपल्या जेवणाच्या डब्यांचे दर वाढवावे लागत आहे। याचा थेट आर्थिक बोजा डब्यावर अवलंबून असणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि सर्वसामान्यांच्या खिशावर पडत असून प्रशासनाने या गॅस टंचाईवर तातडीने तोडगा काढावा अशी आर्तहाक महिला मेस चालकांकडून व्यक्त केली जाते। मी वैष्णवी दीपक चव्हाण, माझा मेसचा व्यवसाय आहे। आम्ही जवळपास 7-10 वर्षापासून मेस चालवतोय, पण आजपर्यंत आम्हाला सिलेंडरचा एवढा तुटवडा कधीच पडला नव्हता। या महिन्यात आम्हाला सिलेंडर उपलब्ध नसल्यामुळे आम्हाला चुलीवर स्वयंपाक करावा लागतोय। त्याच्यामुळे आमचे डब्यांचं प्रमाण खूप जास्त असल्यामुळे 50-50 डबे सकाळी संध्याकाळी असतात। त्यामुळे आम्हाला सिलेंडर कमी पडतात, सिलेंडर भेटत नाही। त्याच्यामुळे आम्हाला चुलीवर स्वयंपाक करावा लागतोय आणि त्यामुळे आम्हाला डब्यांचे बी रेट वाढवावे लागत आहे। लाकडांचे भाव पण खूप वाढून दिले। लाकडांचे भाव पण 7 रुपये किलो प्रमाणे भेटत आहे। त्यामुळे आम्हाला तेही परवडत नाहीये, पण नाईलाजास्तव आम्हाला चुलीवर स्वयंपाक करावा लागतोय। त्यामुळे डब्यांचे रेट पण आम्हाला खूप वाढून मुलांना सांगावे लागत आहे की एवढे डबे द्यावं असं। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।